आपल्या मातीशी नाळ जोडलेल्या माणसांना आपल्या सुपुत्रांची वाहवा आपणच करायला हवी, तरच जगात त्यांचा डंका वाजेल. राजूना नवरा या ठिकाणी सर्वच मान्यवर या ठिकाणी सरांचा सत्कार करतील. मान्यवरांचे धन्यवाद. आपण स्थानापन्न व्हावं आणि मी या कार्यक्रमाचे सर्व सूत्राची जबाबदारी यापुढे आपण कवाद सर यांना देतो. ते आपल्या सर्वांना मंत्रमुग्ध करतील. प्राचार्य ज्ञानेश्वर कवाद सर. या ठिकाणी हे भगवं वादळ पाहून खूप मनाला आनंद वाटतो. सकाळी सकाळी नित्याप्रमाणे मी मंदिरामध्ये मातेच्या दर्शनासाठी गेलो आणि शिवजयंती असल्यामुळं मी मळंगा मातेकडे काहीतरी मागायचंच विसरलो. मी जरी विसरभोळा असलो तर मळंगा मातेचे आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि त्या मळंगा मातेनं माझ्यासाठी सुंदर अशी भेट दिली आणि तुमच्यासारख्या माता भगिनी आणि वीर मावळ्यांची आज मला भेट घालून दिली. म्हणून आजचं व्याख्यानाचं पुष्प या माझ्या माता भगिनींच्या आणि मावळ्यांच्या चरणावर अर्पण करतो. महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसांमध्ये, माणसांच्या रक्ताच्या नसामध्ये ज्या मातेनं स्वाभिमान जागृत केला ते राजमाता जिजाऊ, स्वराज्य संकल्पक शहाजीराजे, ज्या युगपुरुषानं महापुरुषानं आपला प्रत्येक श्वास आणि क्षण या स्वराज्यासाठी अर्पण केला ते राजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्या युवराजानं या स्वराज्याचं देखणं स्वप्न आपल्या खांद्यावर तोललं मोललं ते युवराज संभाजी, ज्या लाख मुलाच्या मावळ्यांच्या त्यागावर बलिदानावर हे स्वराज्याचं स्वप्न तोललं मोललं ते लाख लाख मावळे, या सर्व महामानवांना मासाहेब जिजाऊंना प्रथमतः विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. महाराष्ट्र आमची अस्मिता, मराठी आमची भाषा, महाराष्ट्र आमची अस्मिता, मराठी आमची भाषा, शिवराय आमची शक्ती, संभाजी राजे आमची भक्ती, शहाजी राजे आमची प्रेरणा. तसं पाहिलं तर आम्ही मुंगीच्याही वाटेला जात नाही, पण वेळ आली तर सिंहाच्या जबड्यात हात घालायला मागे पुढे पाहत नाही, कारण आम्हाला वारसा आहे युवराज संभाजी राजांचा. सिंहाच्या जबड्यात घालीन हात, मुज्जीन दात, जात मराठ्याची, जात मराठ्याची. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, नेताजी सुभाषचंद्र गौरवोद्गार काढताना सांगतात की आम्हाला देशभक्तीची, राष्ट्रभक्तीची, स्वातंत्र्य आंदोलनाची प्रेरणा मिळाली ती म्हणजे शिवचरित्रातूनच. असं देशभक्तीनं ओतप्रत भरलेलं शिवचरित्र तुमच्या आमच्यासमोर मांडत असताना आपल्याला शिवपूर्वकालीन महाराष्ट्र पाहावा लागतो. कसा होता शिवपूर्वकालीन महाराष्ट्र, कशी होती शिवपूर्वकालीन परिस्थिती. येथील शेतकऱ्यांना कैवारी नव्हता, आया बहिणींच्या इज्जतीला भर दिवसा हात घातला जात होता, रयतेला वाली नव्हता, जीव जीवाला खात होता, भाऊ भावाला खात होता. आणि अशातच जुलै 1629चा दिवस उजाडला आणि जुलै 1629 रोजी निजामानं पुन्हा दरबारामध्ये बोलवले लखोजी जाधव, मासाहेब जिजाऊंचे पिता आणि मासाहेब जिजाऊंचे दोन बंधू रघोजी आणि अचलोजी यांना. त्यांच्याच बरोबर मासाहेब जिजाऊंचा भाचा लखोजी जाधवांचा नातू यशवंत होता. चौघेही निजामाच्या दरबारात गेलेत. निजाम त्याच वेळी गादीवर उठून बाहेर गेलेत आणि दरबारात निजामांचं सैन्य, शेकडो सैन्य आले. शेकडो सैन्यांचे सभासभ वार सुरू झालेत. शेकडो सैन्यांपुढे चौघांचा मुकाबला काय ठरणार. प्रतिकार कमी पडला आणि चौघांच्या शरीराच्या मांसाचे तुकडे तुकडे केले. रक्ताचे पाट वाहू लागले, रक्ताचे पूर वाहू लागले आणि त्या रक्ताच्या पुरामध्ये पुन्हा जिजाऊंचं माहेर रक्ताच्या पुरामध्ये न्हावून निघालं. मासाहेब जिजाऊंना वार्ता कळाली. त्याच वेळीच विश्ववंदे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा गर्भ मासाहेब जिजाऊंच्या पोटामध्ये वाढत होता. मासाहेब जिजाऊ बेशुद्ध पडल्या आणि ज्या वेळेस शुद्धीवर आल्या त्याच वेळेस त्यांनी सांगितलंय माझ्या पोटातील गर्भ, माझ्या पोटातील गर्भ स्वराज्य निर्माण करूनच शांत होईल. आणि मासाहेब जिजाऊंनी स्वतःची समशेर बाहेर काढली. निजामाविरुद्ध, आदिलशहा विरुद्ध, कुतुबशहा विरुद्ध, सुलतानांविरुद्ध, मोगलांविरुद्ध. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वीचा काळ कसा होता. निजामशाही, कुतुबशाही, आदिलशाही, बरीदशाही आणि मोगलशाही थया थया महाराष्ट्राच्या छाताडावर नाचत होत्या. आया बहिणींच्या इज्जतीला भर दिवसा हात घालत होत्या. आणि जेव्हा जीव जीवाला खातो, भाव भावाला खातो, रयतेला वारी नसतो, शेतकऱ्याला कैवारी नसतो,
त्याच वेळेस एक क्रांती जन्माला येत असते. अशीच एक क्रांती सह्याद्रीच्या कुशीतून जन्माला आली. शिवनेरी किल्ल्यावर माँसाहेब जिजाऊंच्या कुशीतून दिवस उजाडला. 19 फेब्रुवारी 1630. मुकी पाखरं किलबुलू लागली, झाडं बहरली, मंदिरं थरारली. सह्याद्रीचा वारा सुसाट होऊन सांगू लागला, उठा, हातामध्ये तलवारी घ्या, सज्जनांचा कैवारी आणि दुर्जनांचा कर्दन काळ. राजा छत्रपती शिवाजी जन्माला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराजांचं बालपण सह्याद्रीच्या कुशीत आनंदानं चाललं होतं. बाल शोभा माँसाहेब जिजाऊन बरोबर गेलेत बंगळुरू या ठिकाणी आदिलशहाच्या दरबारात. त्याच वेळेस बाल शोभा 10-12 वर्षाचे झाले असतील. त्याच वेळेस एक दिवस रोज बाल शोभा शहाच्या दरबारामध्ये सायंकाळच्या वेळी यायचे. परंतु एक दिवस असा उजाडला. सायंकाळ झाली, दोन घटका उलगडून गेल्या, अंधार पडत चालला आणि बाल शोभा मात्र राजमाता जिजाऊंच्या महालात येणार. शोधाशोध सुरू झाली तर शोध लागला. आदिलशहाच्या दरबारामध्ये नाच गाण्याचा कार्यक्रम चालायचा. बालशोभा सरदाराच्या मुलांबरोबर तो नाच गाण्याचा कार्यक्रम पाहायला गेले होते. सेवकाला सांगितलं, बालशोभाला हुडकून आणलं. बालशोभा माँसाहेब जिजाऊन समोर उभा राहिला आणि मान खाली घालून उभा राहिल्याच्या नंतर बालशोभाला माँसाहेब जिजाऊ म्हणतात, शोभा राजा, महाराष्ट्रातील रयतेवर अन्याय होतोय. महाराष्ट्रातील रयतेच्या शेतकऱ्यांना वाली नाही. महाराष्ट्रातील आया बहिणींच्या इज्जतीला भर दिवसा हात घातला जातोय. शोभा, आपल्याला बाया नाचवणारा शोभा व्हायचं नाही, आपल्याला या महाराष्ट्रातील आया बहिणी वाचवणारा शोभा व्हायचंय. आणि त्याच वेळेस बाल शोभाने घट्ट मुठी आवरल्या आणि बाल शोभा म्हणतात, माँसाहेब मी होईल या आया बहिणींची इज्जत वाचवणारा, या आया बहिणींना माते समान सांभाळणारा राजा या रयतेचा मी होईल. आणि 12 वर्षाचे छत्रपती शिवाजी महाराज झाल्याच्या नंतर शहाजी राजांना वाटले, बाल शोभा आपल्या स्वराज्य इंद्रधनुच्या उभारणीमध्ये आता योग्य झालेले आहेत. त्याच वेळेस माँसाहेब जिजाऊंना आणि बालशोभांना निवडक सरदार मंडळी आणि निवडक साहित्य देऊन पुन्हा परागण्यात कर्नाटक बंगळुरूवरून पाठवले. आदिलशहाच्या दरबारातून छत्रपती शिवाजी महाराज, माँसाहेब जिजाऊ, निवडक सरदार मंडळी हे महाराष्ट्रामध्ये पुणे परागण्यात आले. आणि पुणे परागण्यात आल्याच्या नंतर राजे स्वराज्याचं चक्रव्यूह लढवण्यामध्ये गर्क होत्या. त्याच वेळी काय झाले, लाल महालाच्या बाहेरून रस्त्यावरून एक वरात चालली होती. त्या वरातीत 10-12 वर्षाचं पोरग सर दानपट्टा चालवत होतं. राजानं पारखलंय त्या पोराला, नजर गेली त्या पोरावर आणि सेवकाला सांगितलंय, दानपट्टा चालून झाला की त्या पोराला महालात बोलून आणा. सेवक पळत गेलाय. पाहतो तर काय, ते 10-12 वर्षाचं पोरग असं दानपट्टा सर चालवत होतं. घामानं ओरचिंब झालं होतं, कपाळावरून घाम नितळत होता. आणि त्याच वेळी त्या पोराचं दानपट्टा चालून संपलंय. सेवकानं त्या पोराचा हात धरला आणि सांगितलं, तुला शिवाजी राजांनी महालात बोलवलंय. ते दमलेलं पोरग धापा टाकत राजांसमोर महालात गेलं. राजांना मुजरा केला, राज मुजरा. त्याच वेळेस राज त्या पोराला म्हणतात, नाव काय तुझं? माझं नाव होय राज, माझं नाव जीव माला. अरे जीव काय करतोस? काय नाही राज, वरातीमध्ये दानपट्टा चालवतो. जीव काय मिळतं तुला दानपट्टा चालून? राज काय नाही, दोन आनं मिळतात, त्याच्यावरच मी माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो राज. आई वडिलांचं संगोपन करतो राज, माझ्या कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच पेलतो राज. अरे जीव, येतो की मग स्वराज्यात? तुला वेतन दिलं जाईल, पगार दिला जाईल, तुझ्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल, तुझ्या कुटुंबाचं संगोपन केलं जाईल. जीव येतो की स्वराज्यात? त्याच वेळेस जीव मला म्हणतोय, राजा इथून पुढे जगल ते स्वराज्यासाठी आणि मरल ते स्वराज्यासाठी. जीव आला असाच स्वराज्यामध्ये सामील झाला. स्वराज्याचं बस्तान, स्वराज्याची घडी व्यवस्थित बसत होती. युवराज संभाजी राजे 2-2.25 वर्षाचे अवघे होते. त्याच वेळेस माँसाहेब जिजाऊंचं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज एक मसलं टाकत होते. आणि राणी साहेब सई राणी आजारी पडत चालल्या.
त्यांचा आजार बराच होईना. अनेक ठिकाणचे वैद्य येऊ लागले, सई राणींची तपासणी करू लागले. वैद्यांना काही आजारपण सापडना आणि अशाच सायंकाळच्या वेळी एक वैद्य आलेत. सई राणी साहेबांची तपासणी करतायत. सई राणी साहेबांची प्रकृती साथ देत नाही. खोकला वाढलाय, खोकल्याचा उबाळा येतोय. राजे महालाच्या बाहेर उभे आहेत, जिजाऊ महालाच्या बाहेर उभे आहात आणि जिजाऊंच्या कडेवर युवराज संभाजीराजे अवघे 2 वर्षाचे आहेत. वैद्यांनी तपासणी केली. वैद्यराज महालाच्या बाहेर आले. राजांनी विचारलं, वैद्यराज, राणी साहेबांची तब्येत काय म्हणते? त्याच वेळेस वैद्यराजांचं अंतकरण जड झालं. वैद्यराज राजांना म्हणतात, राज, सई राणी साहेब या स्वराज्याच्या आणि तुमच्या काही दिवसांच्या सोबतीन आहेत. राजांच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. राजे जड अंतकरणाने सई राणी साहेबांच्या महालात गेले. सई राणी साहेबांनी राजांना विचारले, महाराज, वैद्यराज काय म्हणाले? त्याच वेळेस राजे म्हणतात, वैद्यराज म्हणालेत की आपली तब्येत चांगली होईल थोड्याच दिवसामध्ये. राज, महाराज, तुम्ही जरी स्वराज्याचा कारभार पाहत असेल तरी तुमच्या संसाराचा कारभार पाहणारी मी तुमची राणी. तुमच्या डोळ्यावरचे भाव मला कळत नाहीत का? तुमच्या डोळ्यावरचे भाव मला समजत नाही का? तुमच्या काळजाचे ठोके मोजणारी मी. आणि वैद्यराज हेच म्हणाले असतील ना की आता सई राणी साहेबांची प्रकृती ठीक होऊ शकत नाही. त्याच वेळेस राजांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागले. त्याच वेळी सई राणीने डोळे झाकले. सई राणी साहेबांच्या डोळ्यातून गरम पाण्याच्या धारा वाहू लागल्या आणि सई राणींनी राजांचा हात हातात घेतला आणि सई राणी राजांना म्हणतात, राज, अवघ्या संसाराच्या आयुष्यात मी तुमच्याकडे काहीच मागणं मागितलं नाही. राणी साहेब, आता तरी काहीतरी मागा. महाराज, मी तुमच्याकडे एकच मागणं मागते. या स्वराज्याची सोबतीन मी काही काळच आहे राज, म्हणून मी तुमच्याकडे एक मागणं मागते. यापुढे माझ्या युवराज संभाजींची आई सुद्धा तुम्हीच आणि बाप सुद्धा तुम्हीच. साहेबांच्या कानावर हे शब्द महाला बाहेर पडलेत. साहेबांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागल्यात. संभाजी महाराजांनी टाहो फोडलाय. ते रडणं सई राणीच्या कानावर गेलंय. सई राणीच्या डोळ्यातून खळखळ खळखळ अश्रू वाहतात. राजांनाही अश्रू बंद करावेनात. त्याच वेळेस सई राणी साहेब म्हणतात, राज, आपल्या संसाराचा डाव टिकेल नाही तर मोडेल, परंतु राजा तुम्हाला आण आहे. रोहिडेश्वराच्या मंदिरात मावळ्यांच्या हातात हात घेऊन तलवारीनं रोहिडेश्वराच्या पिंडीला रक्तदान करून तुम्ही स्वराज्याचा डाव मांडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो डाव मोडला नाही पाहिजे. राजा, रयत तुमच्याकडे आशेनं पाहते. तुम्ही जर हा डाव मोडला तरी तिला या बहिणींच्या इज्जतीला पुन्हा एकदा हात घातला जाईल. राज, आपल्या संसाराचा डाव मोडणं तरी चालेल, पण स्वराज्याचा डाव मोडता कामा नये. राजांच्या डोळ्यातून भूतोन भविष्य ज्या अश्रू नव्हते आले ते अश्रू वाहू लागले. जड अंतकरणाने राजानं सई राणीचा हात हातातून सोडला. बाहेर पडलेत आणि बाहेर पडताच वार्ता बहिर्जी नाईकनं राजांना दिली. राज, आदिलशहाच्या दरबारात बडी बेगम साहेबांनी विडा ठेवला. महाराष्ट्रावर कोण चालून जाईल? छत्रपती शिवाजी महाराजांना जिंदा या मुर्दा या आदिलशहाच्या दरबारात कोण पेश करील? आणि तो विडा उचललाय कोणी? अफजल खानानं. सई राणी साहेबांचा आजार पण वाढतच आहे. त्याच वेळेस वाई प्रांताकडून रहिमतपूर मार्गे पंढरपूर मार्गे वाई प्रांतात अफजल खान घुसलाय. राजा निवडक सरदार मंडळी आणि सेनापती मावळे घेऊन त्या वाई प्रांताकडे निघाले, परंतु वाईमध्ये अफजल खानाशी समोरासमोर भेटणं हे योग्य नाही. म्हणून राजांनी मोठ्या शिकस्तीनं मोठ्या प्रयत्नानं अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी बोलवून घेतलं आणि दिवस उजाडला. 1659 अखंड सौभाग्य लक्षण सौभाग्यवती राणी रईस सईबाईनं अखेरचा श्वास घेतला. राजांच्या कानावर वार्ता केली. राजांना दुःखानुवार झाले, परंतु अंत्यविधीला हजर राहता नाही आले.
आणि त्याच वेळी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि अफजल खानाची भेट ठरली. परंतु बहिर्जी नाईकानं एक बातमी आणली. काय बातमी आणली? राज अफजल खानाकडे सय्यद बंडा नावाचा एक दांडपट्टा चालवणारा, इतका माहीर दांडपट्टा चालवणारा आहे. जर 15 फुटावरून गनिमाला तो उडी मारून कापू शकतो. आपल्याकडे असा दांडपट्टा चालवणारा पाहिजे. राजांच्या डोळ्यासमोर सरकन उभा राहिलाय. कोण? जीवमालाला बोलवणं धाडलं. जीवमाला पळत आला, राजांना मुजरा केला. राजा काय वरती? अफजल खानाची आणि माझी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट ठरते. परंतु सय्यद बंडा 15 फुटावरून उडी मारून गनीम कापतो. काही दगा फटका झाला तर होत नाही. दगा फटका झाला तर मी मोहीम फतेह करतो. आणि ठरली भेट कोठे? प्रतापगडाच्या पायथ्याशी. अफजल खान शामियान्यामध्ये शिवाजी महाराजांची वाट पाहतोय. 7 फूट उंचीचा अफजल खान, 250 किलोचा अफजल खान, ज्या अफजल खानानं आदिलशहाच्या दरबारामध्ये शहाजी राजांना कैद केलं होतं, तोच अफजल खान. ज्या अफजल खानानं इतिहासातील दुसरे संभाजी राजे, शहाजी राजांचे पुत्र यांना कनकगिरीच्या लढाईमध्ये ठार मारलं होतं, असा कपटी अफजल खान. त्या अफजल खानाबरोबर भेट ठरते. अफजल खान वाट पाहतोय कधी शिवाजी राजे येत आहेत आणि कधी मी शिवाजी राजांना आपल्या कट्यारीनं ठार करतोय. हा एकच संकल्प मनामध्ये घेऊन अफजल खान राजांची वाट पाहतोय. आणि राजांनी तंबूमध्ये शामियान्यामध्ये पाऊल टाकलं. राजे संत 2 पावलांनी पुढे जातात. अफजल खानानं राजांकडे पाहिलंय आणि अफजल खान उभा राहिलाय आणि आक्रोश केलाय, आओ शिवाजी राजे गले मिल जाओ, आओ शिवाजी राजे गले मिल जाओ. त्याच वेळी राजे संतपणाने 2 पावलं पुढे जातात. कोणती घाई नाही. आणि त्याच वेळी पुन्हा असतो आक्रोश, आओ शिवाजी राजे गले मिल जाओ. आणि झाली गळाभेट. आपल्या डाव्या बगलेखाली अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांचं मस्तक दाबलंय. जीव गुदमरतोय. त्याच वेळी अफजल खानानं कट्यार काढली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमध्ये खुपसली. चिलखतामुळे कोणताही वार झाला नाही, खणखण आवाज झाला तरी जीव गुदमरतोय. अशा काही मिली सेकंदाच्या आत छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली वाघनखं काढली. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला. दगा 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 असा आवाज झाला. त्या क्षणी ती हालचाल पाहिली सय्यद बंडाने. सय्यद बंडा 15 फुटावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या मस्तकावर वार करणार. आणि ती मुंगी सरची हालचाल पाहिली जीवमालानं चित्त्यासारखी झेप टाकून सय्यद बंडाचा हात वरच्या वर कलम केला. म्हणून इतिहासही फुटफुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. ज्या ठिकाणी 25 वर्ष जीव महाला दांडपट्ट्याची प्रॅक्टिस करत होता, सराव करत होता. सरावाने माणूस परिपूर्ण होतो. हे आपल्याला जीव महालाचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगतो. 25 वर्षाच्या दांडपट्ट्या चालवल्याच्या सरावानंतर एका सय्यद बंडाचे हात जीव महालाने कलम केले नसते तर माझ्या माता भगिनींनो, आज तुम्ही आम्ही येथे भगवे फेटे घालून नसतो. म्हणून हा इतिहास त्यागाचा आहे, क्रांतीचा आहे, मावळ्यांच्या रक्ताचा आहे. जिजाऊंच्या आणि शिवा काशीदच्या रक्तानं इतिहास लिहिलेला आहे. हा इतिहास ऐर्या गैर्यानं लिहिलेला नाही. तलवारीच्या टोकानं आणि मावळ्यांच्या रक्तानं येथील किल्ल्यावर हा इतिहास कोरलेला आहे. पण आजकाल शोकांतिका वाटते. याच किल्ल्यावर काय काय कोरलं जात आहे. आपण मंडळी सर्व सुशिक्षित झालो, शिकलेली मंडळी सुसंस्कृत राहिलोय की नाही याची आता शंका वाटायला लागली. त्याच किल्ल्यावर प्रेमी युगलं जातात. त्याच किल्ल्यावर आपण दारू पिण्यासाठी जातो. ही शोकांतिका आहे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा आदर्श जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण कसं जीवन जगावं. ज्याच्या हातात एकदा तरी शिवचरित्र पडलं त्याच्या आयुष्याला अपयश कधीच नाही आलं. तो माणूस मैदानात कधीतरी हरेल पण मनात कधीच हरणार नाही. आणि मनानं न हरलेली माणसंच इतिहास घडवत असतात. हाच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. आदिलशहाच्या दरबारात वार्ता गेली. अफजल खानाचा कोथळा छत्रपती शिवाजी राजांनी बाहेर काढला. आणि त्याच वेळी त्या दरबारामध्ये बडी बेगम आणि आदिलशाह वैतागला, पिसाळला. आणि त्या बडी बेगमने या स्वराज्यावर चालून पाठवले कोणाला? अफजल खानाचा पुत्र फाजल खान आणि सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूद खान या सर्वांना या महाराष्ट्रावर चालून पाठवलंय. आणि महाराष्ट्रावर आल्याच्या नंतर सिद्दी जोहर आणि सिद्दी मसूद खान आणि फाजल खान अफजल खानाचा पुत्र यांना कळलंय छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याला वेढा
पन्हाळ्याच्या किल्ल्यावर आहेत. 40 लाखाची फौज घेऊन आलेत, दारुगोळा घेऊन आलेत, गोडदर पायदळ घेऊन आलेत. आले असे त्यांना बातमी कळतात पन्हाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पन्हाळगडाला वेढा टाकलाय, वेढा इतका कडेकोट टाकलाय, वेढ्यातून मुंगी बाहेर पडणार नाही. आणि आदिलशहाचं सैन्य किल्ल्याला कडेकोट बंदोबस्त करून बसलंय. पावसाळ्याचे दिवस सुरू झाले, धो पाऊस पडायला लागला. आदिलशहाचं सैन्य, सिद्दी जोहरचं सैन्य, फाजल खानाचं सैन्य वैतागले, काय करावा कळेना. आणि त्यातच किल्ल्यावरची रसद संपू लागली. आता मावळ्यांनी खायचं काय, आता मात्र किल्ला सोडला पाहिजे, काहीतरी नामी युक्ती शोधली पाहिजे. आणि त्याच वेळी युक्ती आली डोळ्यासमोर. कोण? शिवा काशी. राजांप्रमाणेच चालणं, राजांप्रमाणेच बोलणं, राजांप्रमाणेच वकूफ, राजांप्रमाणेच दाढी. आणि शिवा काशीतला बोलवणं धाडलं. शिवा काशीत पळत पळत आला, राजांना मुजरा केला. राजा काय वरती? शिवा वेढ्यातून बाहेर पडायलाच पाहिजे, रसद संपत आली. राजा पडू की वेढ्यातून बाहेर? शिवा कसं? राजा सांगा त्या सिद्धीला, शिवाजी महाराज तहाची बोलणी करायला येत आहेत, युद्ध थांबवा, वेढा थांबवा. आणि त्याच वेळेस मी तुमच्या वेशामध्ये सिद्धी जोहरच्या तंबूमध्ये तहाची बोलणी करायला जायचा सांगावा करा. आणि तुम्ही त्या संधीचा फायदा घेऊन विशाळगडाकडे जायचंय राजा. त्याच वेळी 2 पालख्या आल्या, वेशांतर सुरू झालं. शिवा काशीतनं राजांचा जिरेटोप मस्तकावर घेतलाय, अंगामध्ये कुर्ता घातलाय, कानामध्ये कुंडलं घातलीत. आणि राज शिवा काशीतकडे पाहतात तर काय, हुबेहूब आपल्याच प्रमाणे. आणि राजांना वाटलं हुबेहूब आपलीच आरशातील प्रतिकृती की काय. आणि राजांना शिवा काशीतला मुजरा केलाय. राजांना मुजरा करताच पाहताच शिवा काशीत म्हणतायत, धन्य झाली राजा, आज मी शिवाजी महाराज म्हणून जगतोय या स्वराज्यामध्ये. त्याच वेळेस आलेल्या पालख्यांमध्ये शिवा काशीत पाय ठेवणार न ठेवणार तोच. राजांच्या मनामध्ये शिवा काशीत बद्दल कृतज्ञता व्यक्त झाली. शिवा काशीतला हाक मारली. शिवा काशीत त्या क्षणी शिवा काशीत 2 पावलं मागे आला. शिवा काशीतला राजांनी घट्ट मिठी मारली. राजांच्या डोळ्यातून खळखळ अश्रू वाहू लागले. शिवा काशीतच्या पाठीवर ते अश्रू पडतायत. आणि शिवा काशीत राजांना म्हणतोय, स्वराज्याचे स्वामी, स्वराज्याचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज, तुमच्या डोळ्यातून हे अश्रू पाहवत नाही राजा. शिवा काशीत तुला माहिती आहे का तू कुठं जातोय? माहिती आहे राजा, मृत्यूच्या दाढेत जातोय. तरी पण शिवा तू हसत हसत जातोय. राजा हा या स्वराज्यासाठी आणि तुमच्यासाठी हसत हसत जातोय. राजा लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे राजा. आणि शिवा काशीत पालखीमध्ये बसलेत. पालखी निघाली कोठे? सिद्धी जोहरच्या तंबूच्या दिशेनं. एक पालखी निघाली कोठे? शिवाजी महाराजांची विशाळगडाकडे जाण्यासाठी. आणि घात झाला. शिवा काशीची पालखी सिद्धी जोहरच्या सैन्यानं पकडली. सिद्धी जोहरला माहिती होताच ती पालखी तंबूच्या बाहेर उभी केली. तंबूच्या बाहेर पालखी उभी करत असताना त्या तंबूमधून शिवा काशीत खाली उतरलेत राजांच्या वेशात. तंबूमध्ये प्रवेश केला. त्याच वेळी त्या संशयी डोळ्यांनी संशय व्यक्त केला. आणि शिवा काशीतला सिद्धी जोहर विचारतोय, अगर जान चाहिए तो सच बताओ, आप ही सचमुच शिवाजी महाराज है? त्याच वेळेस शिवा काशीद राजांच्या वेशातील म्हणतात, हा मैं हूं सचमुच शिवाजी महाराज. नाही निष्ठा टळली. आणि पुन्हा तोच खडा सवाल सिद्धी जोहरचा, सच बताओ जान चाहिए तो आप ही सचमुच शिवाजी महाराज है? हा मैं हूं सचमुच शिवाजी महाराज. त्याच वेळेस त्या तंबूमध्ये होता फाजल खान. त्या फाजल खानाला माहिती होतं अफजल खानाच्या आपल्या बापाच्या वधाच्या प्रसंगी राजांच्या कपाळावर तलवारीची खून झालेली आहे. तलवारीची खून असेल तर असली शिवाजी, नसेल तर नकली शिवाजी. तो फाजल खान 4 पावले पुढे आला आणि जिरेटोप मागे केला शिवा काशीच्या राजांच्या वेशातील डोक्यावरील. आणि त्या कपाळावर कोणती खून नाही. खात्री पटली हे असली शिवाजी नाही आहे, नकली शिवाजी आहे. त्याच वेळेस सिद्धी जोहर किंचाळला, मार डालो उसे, हे असली शिवाजी महाराज नाही आहे. पाठीमध्ये भाला खुपसला, छातीमध्ये भाला खुपसला. शिवा काशीचा देह रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला. आणि पुन्हा तो सिद्धी जोहरचा सवाल, आखरी बार बताओ आप ही सचमुच शिवाजी महाराज है? त्याच वेळेस शिवा काशी त्या सिद्धी जोहरला सांगतोय, जन्माला येताना शिवा काशीद म्हणून जन्माला आलो, म्हणून काय झालं, पण मरताना मात्र छत्रपती शिवाजी महाराज म्हणून मरतोय. हे की काय माझं थोडं भाग्य. याच तंबूमध्ये होता कोण? फाजल खान. फाजल खान जर त्या तंबूमध्ये नसता तर शिवा काशीद
आणि राजे कोण ही ओळख पटली नसती आणि शिवा काशीचा प्राण वाचला असता. पण ज्या वेळे पन्हाळगडाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी शिवा काशीत निघाले त्याच वेळेस राजांना खात्री पटली होती की आता शिवा काशीत या स्वराज्यासाठी बलिदान देण्यासाठी चाललेले आहे. आणि अफजल खानाचा प्रतापगडाच्या पायथ्याशी वध झाला. त्याच झटापटीमध्ये फाजल खानाला, त्याच रणसंग्रामामध्ये फाजल खानाला खंडोजी खोपडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारानं कैद केलं होतं. परंतु फाजल खानानं काही आमिष दाखवलं आणि त्या आमिषाला बळी पडून खंडोजी खोपडेनं फाजल खानाला सोडून दिलं. आणि त्या फितुरीमुळे आज शिवा काशीचा देह या स्वराज्यासाठी धारातीर्थी पडला. याचं शल्य शिवाजी महाराजांच्या मनामध्ये राहिलं. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडोजी खोपडेला कैद करून खंडोजी खोपडेचे हात पाय तोडले. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हाच सांगतो, जर या स्वराज्यासाठी कोणी फितूर झालं तर त्याचे हातपाय तोडल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणून शिवाजी महाराजांनी या फितुरांना हातपाय तोडणे आणि कडेलोट करणे याच शिक्षा दिल्या. आणि आपण फक्त इतिहासामध्ये पाहतो अफजल खानाचा वध. अफजल खानाचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं हे वैर हे धर्माचं वैर नव्हतं, हे सत्तेचं वैर होतं. अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी केलेलं युद्ध होतं. परंतु या महाराष्ट्रामध्ये सुद्धा खंडोजी खोपडे सारखी काही फितूर माणसं झाली आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला गालबोट लावण्याचा प्रयत्न केला. परंतु इतिहास साक्षीला आहे, फितुरांचा इतिहास हा कधी गौरवाचा लिहिला जात नाही. पण शिवा काशीच्या इतिहासासाठी इतिहासात नेहमी सुवर्ण पानं राहिल्याशिवाय राहत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे. या गौरवशाली मावळ्यांच्या इतिहासामध्ये आपण जर छत्रपती शिवाजी महाराजांवर अनेक पोवाडे लिहिले गेले, अनेक कथा लिहिल्या गेल्या, अनेक कविता लिहिल्या गेल्या. असेच कवी कलश नावाचा एक ब्रज भाषेतील आणि हिंदू भाषेतील तत्वज्ञ असणारा कवी औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाचे कडवे गात होता, औरंगजेबाचे गोडवे गात होता, औरंगजेबाचे पवाडे लिहित होता. परंतु त्या कवी कलशाला वाटलं आपण कोणाचे गोडवे गातोय? ज्या औरंगजेबाने आपल्या बापाला कैद करून हे गादीवर बसला, ज्या औरंगजेबानं आपल्या भावाला ठार मारलं, या रयतेवर केलेल्या जुलमामुळे कवी कलशाने औरंगजेबाचा दरबार सोडून दिला. आणि औरंगजेबाचा दरबार सोडून कवी कलश स्वराज्यामध्ये आला. स्वराज्यामध्ये आल्यावरती रायगडाच्या पायथ्याशी किल्लेदाराजवळ गेला. किल्लेदाराला सांगितलंय मला या रायगडावर येऊ द्या, मला छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता लिहायच्यात, कथा लिहायच्यात, पोवाडे गायचे. किल्लेदारानं राजांची परवानगी घेतली. कवी कलश जगदीश्वराच्या मंदिरासमोर बसू लागले, राजांच्यावर कविता लिहू लागले. एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज जगदीश्वराच्या पाया पडायला आले असताना दर्शन घेतल्याच्या नंतर जगदीश्वराच्या मंदिरातून बाहेर पडले. समोर पाहतो तर कोणीतरी काहीतरी लिहितंय. त्यावेळेस त्याला विचारलं, अरे कोण तू? मी कवी कलश. कशासाठी आलात? छत्रपती शिवाजी महाराजांवर कविता लिहिण्यासाठी. मग लिहिली की नाही एखादी कविता? लिहिली की महाराज? मग म्हणून दाखवा की. आणि कवी कलश कविता म्हणून दाखवू लागले. इंद्रजिमी जंबपर बाडव स्वंबपर रावणस दंबपर रघुकुल राज है पौन बारी बहापर शंभुरती नहापर जो सहस्र बहापर रामदिवी राज है दावा द्रुम दुंड पर चिता मृग झुंड पर जैसे मृग राज है तेज तमा अंश पर कानजिमी कंस पर तो मलिंच वंश पर शेर शिवराज है. कविता म्हणून झाली. कविता म्हणून झाल्याच्या नंतर राजा पुन्हा कवी कलशला म्हणतात, पुन्हा म्हणा की. आणि कवी कलशने पुन्हा कविता म्हटली. तेज तम अंश पर कानजमी कंस पर तो मलिंच वंश पर शेर शिवराज है.
आणि मग कवी कलश त्या राजांना म्हणतात, इतक्या वेळा मी कविता म्हणून दाखवली, तुम्ही कोण आहात? छत्रपती शिवाजी महाराजांना सांगा मला तुमच्या भेटीला यायचंय. त्याच वेळेस राजे म्हणतात, मीच शिवाजी महाराज. आणि मग कवी कलश म्हणतात, जीवन माझं आज सफल झालं. स्वराज्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गायला मिळाले. माझं जीवन धन्य झालं. आणि त्याच वेळेस कवी कलश यांना शिवाजी महाराज म्हणतात, तुम्हाला काही इनाम देऊ इच्छितो आम्ही. आणि त्याच वेळेस कवी कलश म्हणतात, राज, या स्वराज्यामध्ये आम्ही काही इनाम मिळवण्यासाठी नाही आलो, तर येथील आया बहिणींची इज्जत वाचवणारा, रक्षण करणारा जो छत्रपती शिवाजी महाराज आहेत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची अखेरच्या श्वासापर्यंत सेवा करण्याची संधी मिळू द्या, यासाठी आम्ही या स्वराज्यामध्ये आलेलो आहोत. आणि अखेरच्या श्वासापर्यंत संभाजी राजांना या स्वराज्यासाठी कवी कलशाने साथ दिली. हाच इनाम कवी कलशानं राजांकडून घेतला. आणि त्याच वेळेस हे स्वराज्य उभं करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मावळ्यांनी साथ दिली. तुकोबारायांची गाथा, तुकोबारायांचे अभंग पुन्हा या एकदा इंद्रायणीमध्ये आनंदाने डोलू लागले. मावळ्यांचं रक्त आणि तुकोबारायांची गाथा यामुळे ही भारतभूमी पुन्हा पावन होऊ लागली. येथे पुन्हा एकदा जात्यावरच्या ओव्या गुणगुणू लागल्या. पुन्हा एकदा तुळशीला आया बहिणी पाणी घालू लागल्या. पुन्हा एकदा येथील मंदिरांचे कळस चमकू लागले. अंगणामध्ये तुळशी दिसू लागल्या. कारण हा भारतभूमी, हा महाराष्ट्राची भूमी आहे, ती पुंडलिकाच्या भक्तीची. पुंडलिक आपल्या आई वडिलांची भक्ती करत होते, आई वडिलांची सेवा करत होते. आणि त्याच वेळेस पुंडलिकाच्या भेटीला साक्षात पांडुरंग येऊन उभे राहिले. पुंडलिकाने आपली वीट फेकून मारली आणि पांडुरंगाला, विठ्ठलाला सांगितलं, मी आई वडिलांची जोपर्यंत सेवा करत आहे तोपर्यंत या विटेवर उभे राहा. म्हणून हा इतिहास आहे तो भक्तीचा आहे, त्यागाचा आहे. आणि पुंडलिकाचा इतिहास, पुंडलिकाचा धार्मिक वारसा हाच सांगतो. विठ्ठलाची भक्ती करून, पांडुरंगाची भक्ती करून तुम्हाला पांडुरंग मिळेलच असं नाही, पण आई वडिलांची सेवा करून तुम्हाला पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही. हा इतिहास नसून हा एक आपल्याला मिळालेला धार्मिक वारसा आहे. येथील धार्मिक वारसा आहे तो ज्ञानदेवांचा, विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा. आपल्या मुलांना समाजानं स्वीकारावं म्हणून रुक्मिणी माता आणि विठ्ठलपंतांना इंद्रायणीच्या डोहामध्ये आपल्याला विलीन करून आपल्या मुलांसाठी प्रायश्चित्त देह त्यागाचं भोगलेलं आहे. म्हणून हा धार्मिक वारसा आहे आळंदीच्या ज्ञानोबारायांचा. म्हणून आळंदीचे ज्ञानोबाराय आणि विठ्ठल आणि पुंडलिक हेच सांगतात की तुम्ही आळंदी आणि पंढरपूरची वारी करा किंवा नका करू, पण जोपर्यंत आपल्या घरामध्ये आई वडील आहेत तोपर्यंत आपला बाप म्हणजे आपला विठ्ठल आणि आपली आजी म्हणजे आपली रुक्मिणी माता. म्हणून या महाराष्ट्रामध्ये आई वडील हेच आपले विठ्ठल आणि पांडुरंग आहे. हा वारसा सांगणारा माझ्या ज्ञानोबांचा, माझ्या तुकोबांचा हा वारसा आहे. ज्या वेळेस आपल्या आई वडिलांचा आणि विठ्ठल पांडुरंगाचा, ज्ञानोबांचा, तुकोबांचा आशीर्वाद आपल्या समोर आहे तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. हा या महाराष्ट्राचा आदर्श आहे. परंतु जोपर्यंत तुमच्या आई वडिलांचे आशीर्वाद तुमच्या पाठीवर नाही, त्यावेळेस तुमच्या पाठीवर या कोणत्याही महान व्यक्तीचे आशीर्वाद असतील तर ते कामाला येणार नाहीत. आयुष्यात तुमच्या कामाला येतील ते म्हणजे तुमच्या आई वडिलांचेच आशीर्वाद. म्हणून हा भक्तीचा आणि त्यागाचा महाराष्ट्र जपत असताना आज आपण ज्या विश्ववंद्य राजाची 391वी जयंती साजरी करतोय, या राजांच्या चारित्र्यातून आपण निष्कलंक चारित्र्य, परस्त्री माते समान अखंड सावधानता पुढे जायचंय. आणि हे गुण तुमच्या आमच्या समोर मांडण्यासाठी मला या ठिकाणी कुलाबाकर मंडळींनी जाणीवपूर्वक बोलवलं. म्हणून मी या मंडळींचा शतशः ऋणी राहील आणि या ठिकाणी आवर्जून नामोल्लेख करावासा वाटतो. सर्वच कुलाबाकर मंडळी असतील, ही माझ्या अतिशय जिव्हाळ्याची माणसं आहेत. परंतु या सर्वच माणसांचा उल्लेख तरी कोणाकोणाचा करावा. इथं पाहिलेले चेहरे म्हणजे सगळेच माझ्या या
पारनेर तालुका असेल, निघोज गाव असेल, नगर पुणे जिल्हा असेल, सातारा असेल, कराड असेल, अवघ्या महाराष्ट्रामधून आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपत आहेत. म्हणून खऱ्या अर्थानं ज्यांनी मला या ठिकाणी या सेवेसाठी आमंत्रित केलं असे माझे वर्गमित्र आदरणीय सुरेशजी लामखडे, त्याचप्रमाणे शिवाजीराव लाळगे आणि सर्वच कुलाबाकर मंडळी, या सर्वांचं मी मनापासून हार्दिक अभिनंदन करतो. या ठिकाणी आपण सर्वांनी ही मी दिलेली सेवा शांतपणे ऐकून मला अतिशय आपला हृदयपूर्वक मनपूर्वक प्रोत्साहन दिलं, त्याबद्दल विशेषतः मी सर्व माता भगिनींचा अतिशय ऋणी राहील. त्याचबरोबर सर्व मावळ्यांच्या चरणावर आणि माता भगिनींच्या चरणावर आजचं हे व्याख्यानाचं पुष्प अर्पण करून या ठिकाणी मी आपणा सर्वांची रजा घेतो.